हरे नमः. धर्माचा जण मूर्तिमान पुतळा, धर्माचा जण मूर्तिमान पुतळा, भासे जना भुवरी, भासे जना भुवरी, दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊनी जो जगतिया, बद्धास हो धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती व्यासा प्रति भासला, कथा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. अहं पुरातीत भवे भवन मुने, दास्यास्तु कस्याश्चन वेदवादिनां, निरूपितो बालक एव योगिनां, शुश्रूषणे ऋषी निर्विवक्षताम्. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकाला सांगतात. याप्रमाणे या ठिकाणी नारद आणि व्यास महर्षी यांचा संवाद या ठिकाणी सुरू आहे. व्यास महर्षींना आपल्यामध्ये काय न्यून आहे हा प्रश्न पडला आणि याचं उत्तर म्हणून देवर्षी नारद व्यासांना सांगू लागले, अहो व्यास महर्षी, आपण सगळं काही केलं, फक्त भगवंताचे चरित्र आपण अत्यंत आनंदमय निरीच्छ भावनेने आणि निवृत्ती धर्माने युक्त असलेले वृत्तीने तुम्ही गायले नाही. आणि त्यामुळं भक्तियुक्त अंतःकरणानं भगवंताचं चरित्र गायन हेच मन शुद्धीचा उपाय आहे. मन त्याने शुद्ध होतं आणि त्यातूनच आपल्याला शांतता लाभते. समाधान त्याच्याशिवाय प्राप्त होत नाही. आणि त्याच्यासाठी ते म्हणतात की सत्संग तो हरिकथा श्रवणादी फलम. सत्संग काय असतो, हरिकथा काय असते, त्याचं श्रवणाचं फल काय असतं ते म्हणतात स्ववृत्तांतेन प्रपंचयती, स्ववृत्तांतेन. आपल्या स्वतःच्या अनुभवातून सांगायला सुरुवात केली. नारद महर्षी या ठिकाणी देवर्षी नारद सांगतात, हे व्यास महर्षी, मी माझ्या पूर्वजन्मीची कहाणी तुला सांगतो. माझा पूर्वजन्मीचा अनुभव मी सांगतो. लोकाचा अनुभव सांगत नाही, मी माझा अनुभव सांगतो. हा स्वतःचा अनुभव, ज्याला आपण केवळ स्वतःच्याच संदर्भात आलेला अनुभव जास्त आपल्याला प्रत्येकाने ठरतो. त्यामुळं ते म्हणतात, इतरांचा अनुभव सांगणं अयोग्य आहे. मी माझा स्वानुभव तुम्हाला सांगतो. आणि म्हणून त्याने सांगायला सुरुवात केली की आता नारद हे कसे नारद झाले या संबंधीचं भागवतकारांनी विवरण केलेलंच आहे. की पूर्वी ते एक गंधर्व होते आणि त्यांना हा गंधर्व तरी का झाले, त्याचं कारण असं झालं की आधी ब्रह्मदेवाच्या कंठापासून नारद उत्पन्न झाले. सुरुवातीला ब्रह्मदेवाच्या कंठापासून नारद उत्पन्न झाले असं ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये विवरण केलेलं आहे. आणि मग ब्रह्मदेवाने सांगितलं गृहस्थाश्रम स्वीकार, पण नारदाने त्याला नकार दिला म्हणे. म्हणून ब्रह्मदेवाने शाप दिला, ज्या अर्थी तू माझी आज्ञा ऐकत नाहीस त्या अर्थी तू गंधर्व होशील आणि तुला 50 स्त्रिया होतील. तू गायन निपुण राहशील परंतु अत्यंत कामातूर राहशील. अशा प्रकारचा आशीर्वाद त्याला शाप दिला. पण मग नारद मुनी शरण आले, महाराज अहो असं शाप देऊ नका, मला काहीतरी उशाप द्या. फार पूर्वजन्माच्या काळातली कथा ही, कल्पातली, पूर्वकल्पातली. मग नारदाला त्याने उशाप दिला की ईश्वर भक्ती तुला कायम राहील. आणि नंतर तो उपबर्हण नावाचा गंधर्व झाला. नंतर झाला उपबर्हण नावाचा गंधर्व झाला. त्याला 50 स्त्रिया झाल्या आणि चित्ररथ गंधर्वाच्या 50 कन्यांचा हा पती झाला. आणि हे करत असताना ब्रह्मसभेमध्ये एकदा गायन सुरू होतं. त्यावेळेला रंभेच्या नृत्याकडे पाहून
तो विकारग्रस्त झाला. अभिलाषेमुळं त्याला मूर्छा आली. ब्रह्मदेवाच्या तत्काळ हे लक्षात आलं आणि ब्रह्मदेवानी शापवाणी उच्चारली की अरे, ज्या अर्थी तू ब्रह्मसभेमध्ये बसून तुझ्या मनामध्ये अजून विकारग्रस्तता आहे, त्या अर्थी तू शूद्र योनीत जाशील. त्याप्रमाणे त्याला शूद्र योनीमध्ये जन्माला आली. तिथे संतांच्या सहवासामध्ये तो कसा मुक्त झाला ते सांगतात आणि ही कथा या ठिकाणी सांगितलेली आहे. ब्रह्मदेव असो किंवा कोणतेही देव असो, जरी शाप दिला त्यांनी तरी तो कल्याणार्थच असतो असं म्हटलेलं आहे. जीवाच्या कल्याणासाठीच महापुरुषाचा क्रोध असतो किंवा शाप असतो. कारण ब्रह्मपुत्र झाल्यावर सुद्धा शिवाचा उपदेश घेऊन पुढे नारायणाच्या आज्ञेने त्यांनी विवाह केला, म्हणजे पितृ आज्ञा पाळली आणि पत्नीच्या संगतीमध्ये राहिले. त्यानंतर सनत कुमारांच्या द्वारे त्यांना उपदेश प्राप्त झाला, कृष्ण मंत्र त्यांना प्राप्त झाला आणि मग त्यांनी सर्व संग परित्याग केला. अशा प्रकारे हे चरित्र त्यांनी सांगितलेले आहे. हे ब्रह्मवैवर्त पुराणांतर्गत सांगितलेले आहे. देवर्षी, राजर्षी, महर्षी, श्रुतर्षी, परमर्षी, कांडर्षी असे ऋषींचे अनेक प्रकार आहेत. महर्षी कोणाला म्हणायचं, ब्रह्मर्षी कोणाला म्हणायचं, कोणालाही काही म्हणता येत नाही. ब्रह्मर्षी कोणाला म्हणायचं ते म्हणतात कर्म ज्ञानोभय परा विप्रा. कर्म आणि ज्ञान हे दोन्ही जे करतात त्यांना ब्रह्मर्षी म्हणायचं. कर्म ज्ञानोभय परा विप्रा ब्रह्मर्षय स्मृता. कर्म गौणा ज्ञान परा. कर्म गौण आणि ज्ञान अधिक अशाला आपण देवर्षी म्हणायचं, जे कर्माला गौण मानतात आणि ज्ञानाला श्रेष्ठ म्हणतात. तपश्चर्या पुरस्कृत्य यथाशास्त्र प्रजावतम ए क्षत्रिया प्रकुर्वंती. क्षत्रिय असून सुद्धा जे तपश्चर्या करतात, शास्त्राभ्यास करतात, जसे विश्वामित्र, त्यांना आपण राजर्षी म्हणायचं. अशा पद्धतीने देवर्षी, राजर्षी, महर्षी, श्रुतर्षी, परमर्षी, कांडर्षी हे प्रकार सांगितलेले आहेत. कर्म आणि ज्ञान या उभय मार्गाचं आचरण करणारे ब्रह्मर्षी आणि कर्मगौण आणि ज्ञान प्रधान हे देवर्षी. म्हणून नारद हे देवर्षी आहेत, कर्मगौण पण ज्ञान प्रधान आहेत. नारद कसे होते दिसायला त्याचं वर्णन आपल्याला इतर पुराणांच्या मध्ये सुद्धा पाहायला मिळतं. त्याने असं वर्णन केलंय की नारदाची अंगकांती अत्यंत ज्वलत जहाल अशा प्रकारची होती. अत्यंत सुंदर देह होता आणि ज्वलत जाज्वल्य वन्हीप्रमाणे अंगकांती होती. दृष्टी कशी होती, बालरवीप्रमाणे दृष्टी होती. नुकताच सूर्य उगवावा तशी दृष्टी होती. मस्तकी डाव्या बाजूला वळलेला जटाभार होता आणि चंद्रकिरणाप्रमाणे कांतिमान शुभ्र वस्त्र धारण केलेलं असे. अंगाला चिकटून वीणा असे, जणू काही ती प्रिय सखी आहे इतकी चिकटून त्यांनी वीणा घेतलेली. कृष्णार्जुन धारण केलेलं आणि सुवर्णाचं यज्ञोपवीत त्यांच्या अंगामध्ये असे. चारही वेदांचा पाठ ते सतत करत असत. गायन कुशल होते आणि अप्रतिहत संचार होता. सगळीकडे त्यांचं फिरणं होतं. चिरंजीव असून आद्य ऋत्विजापैकी उद्गाता होते. आणि छांदोग्य उपनिषदामध्ये नारदांना सनत कुमारांनी ज्ञान देऊन संसारिक योगमायेतून, संसारिक शोकमोहातून मुक्त केलं असं वर्णन केलेलं आहे. नारदांनी दत्तात्रेयाला ज्ञानोपदेश केला असं वर्णन वायुपुराण सांगतं. आणि हरिवरदाकारांनी यावर विवेचन केलेलं आहे. कृष्णदयार्णवांनी खूप सुंदर विवेचन केलंय. भविष्य पुराणामध्ये राधाष्टमी नावाचं एक व्रत आहे. या व्रताच्या कथन प्रसंगी श्रीकृष्णाने नारदाला श्री राधादेवीचा महिमा सांगितला आणि आपलं प्रेमभाव प्रगट केला. तिच्या भक्तीचं श्रेष्ठत्व सांगितलं. आणि सनतकुमार संहितेमध्ये सुद्धा नारदांना त्यांनी प्रेमभक्तीचं विवरण केलं. तेव्हा नारद म्हणजे काय, नारद कुणाला म्हणायचं, नारद शब्दाचा अर्थ काय होतो, यामध्ये आपल्याला ग्रंथांमध्ये असं दिसतं की नारद म्हणजे काय, रमन्ते शरीरेंद्रिय विषयोपनीततया निवेदनया इति नराः तेषां संबंधी नारम अज्ञानम ह्यति. म्हणजे या ठिकाणी माणसाच्या अंतःकरणामध्ये मनामध्ये असलेलं अज्ञान, रमन्ते शरीरेंद्रिय विषयोपनीततया, शारीर विषयक देह विषयक जे अज्ञान आहे माणसाचं, ते इति नराः तेषां संबंधी नारम, नारम म्हणजे अज्ञानम,
ह्यती म्हणजे नष्ट करतात. श्री नारायणा दिव्य नाम संकीर्तनय नेती नारदा. भगवंताच्या नावाने जे आपलं अज्ञान नष्ट करतात त्याला नारद असं म्हणावं. गायन नारायण कथाम सर्व लोक भयापहाम. जो भगवंताच्या कथा गात 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 सर्व लोकांना मुक्त करतो. नारदो नाशयन नेती नृणाम ज्ञानजम तमहा. माणसाच्या मनामध्ये असलेलं जे अज्ञान आहे ते अज्ञान नृणामज्ञानजम तमहा. अज्ञानजम तमहा, अज्ञानरूपी अंधकार जे भगवंताच्या नामस्मरणाने नष्ट करतात त्याला नारद असं म्हणावं. नर म्हणजे परमेश्वर असा एक अर्थ केलेला आहे. नर म्हणजे परमेश्वर, त्याच्या ठिकाणी असणारं ज्ञान ते नार ते व्यासादिकांना ज्यांनी दिलं. नरे परमेश्वरे सदा तिष्ठती ती नारम ज्ञानम तदापती व्यासदाभि दिभ्य इति. व्यासासारख्यांना ज्यांनी भगवंत विषयी ज्ञान दिलं त्याला नारद असं म्हणावं. त्याचप्रमाणे यद्वा नरेषु जीवेषु तिष्ठती ती नार मज्ञानम यती खंडयती इति नारदः. त्याचप्रमाणे अर म्हणजे शस्त्र, ते जसं इतरांचा नाश करतं तसं नारद हे अज्ञानाचा नाश करतो. नारद या उच्चारानेच अज्ञानाचा नाश होतो असं म्हटलंय. ददाती नारम ज्ञानंच, जे ज्ञान देतं. बालकेभ्यश्च बालकाः, लहान लहान मुलं असो त्यांना सुद्धा जे सत्प्रवृत्त करतं. अहो प्रल्हादाला नाही का गर्भावस्थेमध्ये ज्ञान मिळालं, हे कुणी दिलं? नारदांनीच दिलं. म्हणून त्यांनी म्हटलंय ही ददाती नानम ज्ञानंच बालिकेभ्यश्च बालकाः जाते स्मरो महाज्ञानी हे नायम नारदेभिधा. नार म्हणजे ज्ञान. ध्रुव ध्रुवाला सुद्धा नारदांनीच उपदेश केला. प्रल्हादाला गर्भावस्थेत उपदेश केला. म्हणून ध्रुव असो प्रल्हाद असो या बालकांना सुद्धा ज्यांनी ज्ञान दिलं ते नारद. म्हणून नारदाचं महत्व या ठिकाणी सांगायचं होतं. कारण नारद भक्तिसूत्र विवरण जे आहे हे नारदाच्याच भक्तिसूत्राला महत्व का दिलं तसं शांडिल्यने सुद्धा लिहिलंय. पण शांडिल्य भक्तिसूत्र हे लोक जास्त सांगत नाही. प्रासादिक गोष्टी फार महत्वाच्या असतात. प्रासादिक पुराण सांगावं, प्रासादिक कथा सांगावी, प्रासादिक अशा प्रकारचं ज्ञान सांगावं, प्रासादिक ग्रंथ सांगावा. म्हणून या ठिकाणी ग्रंथ सगळेच आहेत. पण ज्याला भगवंताचा प्रसाद प्राप्त झाला म्हणून भागवत हा ग्रंथ यासाठी श्रेष्ठ आहे की प्रत्यक्ष व्यास महर्षींना नारदाकडून उपदेशित करण्यात आलं आणि त्या उपदेशातून हा ग्रंथ प्रासादिक रूपामध्ये. हा ग्रंथ म्हणजे प्रसाद आहे असं समजा. आपण प्रसाद कशाला म्हणतो? साध्या जेवणाला प्रसाद म्हणत नाहीत आपण. भगवंताला नैवेद्य दाखवल्यानंतर जेव्हा ब्राह्मण भोजनासह आपण बसतो तेव्हा त्याला प्रसाद म्हणतो. सत्यनारायणाचा प्रसाद आहे. एरवी केलेला शिरा आहे पण सत्यनारायणाचा प्रसाद आहे का? त्याच्या मागे जी भावना आहे ती पावित्र्याची. तसं या ठिकाणी भागवत पुराण हा प्रसाद आहे आणि हा प्रसाद कुणी दिलेला आहे? नारदाने व्यासांना दिलेला आहे. म्हणून व्यास महर्षी त्यांनी शुकाचार्याला दिला, शुकाचार्यांनी परीक्षितीला. ज्याप्रमाणे एवं परंपरा प्रोक्तम, परंपरेने आलेलं आहे म्हणून याला महत्व आहे. या ठिकाणी ते म्हणतात की असे हे नारदांनी जसं भक्तिसूत्र लिहिले तसं पांचरात्र सुद्धा लिहिलंय. पांचरात्र म्हणजे नारदांनी काही संदर्भ आपल्या पद्धतीने कशी उपासना करावी या संबंधी काही गोष्टी दिल्या. त्याला नारद पांचरात्र तंत्र असं म्हणतात. तंत्र उपदेश केलेला आहे. आपल्याकडे मंत्र आहेत, तंत्र आहेत, यंत्र आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने उपासनेच्या पद्धती आहेत. तर या तांत्रिक उपासनेमध्ये नारद पांचरात्र तंत्रमध्ये 5 महत्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. एक म्हणजे अभिगमन, दुसरं उपादान, तिसरं इज्जा, चौथं स्वाध्याय आणि 5वा योग. अभिगमन म्हणजे काय? अभिगमन म्हणजे देवाकडे जाणे. थोडक्यात वारी. आजच्या काळामध्ये वारी कुठून आली हो? ही पांचरात्रातून आली, पांचरात्र संकल्पनेतून आली. म्हणून वारी म्हणजे देवाकडे जाणे. अभिगमन, उपास्य देवतेकडे जाणे म्हणजे अभिगमन.
पूजा उपचार इत्यादी करणं, गोळा करणं म्हणजे उपादान, इज्जा म्हणजे पूजा, स्वाध्याय म्हणजे स्तोत्रादिकांचं पठण आणि योग म्हणजे ध्यान, असं 5 पद्धतीने भगवंताच्या पूजेचं महत्त्व नारदांनी सांगितलेलं आहे. म्हणून या नारदाच्या आख्यानामध्ये हे महत्त्वाचं आहे की आपल्याला व्यास महर्षींना जे अज्ञानाचा किंवा अहंकाराचा पडदा त्याच्यामध्ये आलेला होता तो नारदाने दूर केला. आणि मग ते सांगायला सुरुवात करतात, अहम पुरातीत भवे भवम मुने. अहो व्यास महर्षी, मी देखील फार पूर्वी उपबर्हण गंधर्व होतो आणि मला शाप झाला की तू शूद्र योनीमध्ये जन्माला येशील, म्हणून मी शापित अवस्थेमध्ये एका स्त्रीच्या पोटी जन्माला आलो. भवे भवन मुने दास्यास्तु कस्याश्चन. आणि एका दासी पोटी, एका स्त्री पोटी जन्माला आलो. जन्माला आल्यानंतर माझे वडील लवकरच वारले आणि माझी आई कुठेच सहारा नाही, कुठे आपल्याला काम मिळतं का म्हणत शोधत शोधत बिचारी निराश्रित होती. तिला आश्रय द्यायला कोणी तयार नव्हतं. त्यावेळेला एका मंदिरामध्ये माझी आई थांबली. मंदिरामध्ये झाड लोट करणं, सडा टाकणं, समार्जन करणं, रांगोळी काढणं अशी कामं ती करायची. याच वेळेला तिथे चातुर्मास्यासाठी काही लोक आले. अहम पुरातीत भवे भव मुने दास्यास्तु कस्याचन वेद वेदनाम. आणि या वेळेला मी लहान होतो, 5 वर्षाचं माझं वय, खेळण्याचं माझं वय होतं, वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीडा याच्यामध्ये मी रत असे. पण माझं लक्ष मात्र या ब्राह्मणांच्याकडे होतं. चातुर्मास्यासाठी तिथे काही ब्राह्मण मंडळी येऊन 4 महिने राहिली. कारण 4 महिने पावसाळा, त्या पावसाळ्याच्या काळात कुठं जायचं नाही म्हणून ही ब्राह्मण मंडळी तिथं राहिली. मी खेळण्यामध्ये मी द्रुत क्रीडन केनुवर्तिनी, चेंडू, विटीदांडू यासारख्या खेळामध्ये मी तल्लीन असे. आणि चापलेर भके, मी अत्यंत चपल होतो. लहान मुलं गडबडीने खेळ खेळतात, आपल्यापेक्षा जास्त गतिमान असतात, असा मी चपलतेने खेळ करत होतो. पण माझं लक्ष मात्र त्यांच्या सांगण्याकडे होतं. चातुर्मास्यामध्ये त्यांनी कथा केली. 4 महिने त्यांची कथा चालली होती. यावेळेला माझी आई त्यांची सेवा करायची. शुश्रूषमाणे मुनयोल्पभाषिणी. मुनयोल्पभाषिणी, हे मुनी अल्पभाषिणी, काही बोलत नव्हते, आपलं आपलं धर्मकर्म करायचे आणि माझ्याकडे पाहायचे. मी त्यांच्या सेवेमध्ये आईला असलेलं पाहायचं. उच्चिष्ठ लेपान मोदितोद्विजयी. आणि माझी आई दररोज त्यांचं उष्ट काढायची. त्यांचं जेवण झाल्यानंतर मग आपण जेवण करायचे. त्याप्रमाणे उष्ट काढणे, अनुलेपन करणे, सारवणे ह्या सगळ्या गोष्टी ती करायची. आणि या वेळेला मी देखील तिथं असायचं. एवं प्रवृत्तसे विशुद्ध चेतस तद्धर्म एवात्मरुचे प्रजायते. ते म्हणतात सद्धर्म रुचे प्रजायते. मी जरी खेळण्यामध्ये व्यस्त असलो तरी हळूहळू माझी वृत्ती आता कथेकडे लागू लागली, सद्धर्माकडे माझी वृत्ती लागू लागली. प्रजायते, माझ्यामध्ये सद्धर्माची जाणीव निर्माण होऊ लागली हळूहळू. एवं प्रवृत्तसे विशुद्ध चेतस, माझी मन शुद्ध होऊ लागलं, माझं मन विशुद्ध होऊ लागलं आणि सद्धर्माकडे माझी प्रवृत्ती वाढू लागली. तत्रात्वहम कृष्ण कथा प्रगायता. आणि मग त्यांनी कृष्णाच्या कथा सांगाव्यात, कृष्ण त्यांचं चरित्र सांगावं हे मी ऐकू लागलो. मलाही आनंद वाटू लागला. मी त्यांच्याबरोबर तिथे बसून त्या सगळ्या कथा ऐकू लागलो. आणि ता श्रद्धयान्मेनुपदम विषण्वता. आणि हळूहळू माझी श्रद्धा वाढू लागली. या ठिकाणी सत्संगातून काय वाढतं, सत्संग का आवश्यक आहे. मी सामान्य होतो, मी काय फार विशेष नव्हतो, मी काय फार मोठाही नव्हतो, ज्ञानी नव्हतो, पण हळूहळू संगतीतून मला ज्ञान प्राप्त होऊ लागलं. कथेची आवड झाली निर्माण. आधी कथेची आवड निर्माण झाली. आवड निर्माण झाली की सवड निर्माण होते. माणसाला आवड पाहिजे, आवड झाली की सवड होते. आणि माणसाला वेळ मिळत नाही असं म्हणतो आपण, मला वेळ नाही, मला वेळ नाही. पण आवडीच्या कामात माणूस वेळ घालवितो. आणि यातून माझ्या मनाची अवस्था सद्धर्माकडे वळू लागली आणि मी कृष्ण कथेमध्ये तल्लीन होऊ लागलो. ता श्रद्धया मे
मग हळूहळू माझी श्रद्धा वाढू लागली. या ठिकाणी शृण्वतः प्रिय श्रवस्यंग भगवंताच्या मध्ये रुची निर्माण झाली. ममा भवद रुची तस्मिन् तदा लब्ध रुचेर महामुने प्रिय श्रवस्य कलितात्मतिर्मम. आणि या वेळेला इत्थम शरद प्रावृषिका शरद प्रावृषी शरद ऋतू या ठिकाणी शरद ऋतू आला आणि पावसाळा समाप्त होत आला. पावसाळ्याचे 4 महिने संपले आणि हा शरद ऋतू आला. या वेळेला त्यांचं चातुर्मास्य संपलं आणि हे निघून जाऊ लागले. जाता जाता संकीर्त्यमानम त्यांच्याबरोबर मी गायन करे, त्यांच्याबरोबर मी कथा ऐकायला बसे, त्यांच्याबरोबर मी तल्लीन होत असे. माझी प्रवृत्ती हळूहळू रज आणि तम यांच्यापासून मुक्त होऊ लागली. प्रवृत्तात्म रजस्तमोपहा रजस्तमोपहा अपहा म्हणजे रज आणि तम प्रवृत्ती हळूहळू कमी होऊ लागली. माझ्या अंतःकरणामध्ये रजोगुण आणि तमोगुण कमी होऊ लागला. माझ्या अंतःकरणाची बालक कमी होऊ लागली, चंचलता कमी झाली आणि मी त्या भगवंताच्या कथेमध्ये तल्लीन होऊ लागलो. ते म्हणतात अशा पद्धतीने एवं शुद्धेत्वम पदार्थे ज्ञाने हळूहळू माझी चित्तशुद्धी होऊ लागली आणि निवृत्तेस्तत् कारणभूत रजस्तमो निवर्तिका दृढा भक्तीर. मग रज आणि तम कमी झालं की काय होतं? दृढा भक्तीर भक्ती दृढ होत गेली. आधी भक्ती निर्माण झाली पण ती दृढ नसते, हलवून खुंटा बळकट करावा लागतो. ती भक्ती कधी दृढ होते? जेव्हा आपण सातत्याने ती करीत राहतो तेव्हा ती दृढ होते. म्हणून सततम एवं सतत युक्ताय भक्तास्त्वाम पर्युपासते असं 12व्या अध्यायात जे सांगितले त्याचं कारण हे. एवं सतत युक्ताय भक्तास्त्वाम पर्युपासते. सतत युक्त आहे, सतत प्रयुक्त असलं पाहिजे, सतत त्याच्याशी आपण त्यांचा संधान साधलं पाहिजे. म्हणून त्यातून दृढा भक्तीर जाते त्याह इत्थमिती हरेर यशा. आणि भगवंताच्या कीर्तीचं यशाचं अनुगायन करत 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 मी तल्लीन होऊ लागलो. मग कुर्बाणा यत्र कर्माणी भगवान शिक्षया सकृत याप्रमाणे मी तस्य एवं मे अनुरक्तस्य आणि अनुरक्ती भगवंताच्या कथेमध्ये प्रेम वाटू लागलं. तसे ज्ञानशुद्धत्वम ज्ञान माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण होऊ लागलं आणि श्रद्धा निर्माण होऊ लागली. मग खेळण्यातली वृत्ती कमी झाली. ज्ञानम गुह्यतमम यत्तत् साक्षात भगवतोदितम. आणि 4 महिने संपले आणि मग या सगळ्या ब्राह्मणांनी सगळे जे मोठे सज्जन साधू होते ते साधू यांनी मला जवळ घेतलं आणि अन्ववोचन गमिष्यन्तः मला सांगितलं, बाळ तू आता पुढे मोठा भक्त होशील म्हणून मला आशीर्वाद दिला. त्यांनी मला ज्ञान सांगितलं खरं पण मला ते काहीच कळलं नाही. मोठा होशील म्हणजे काय, भक्त होशील म्हणजे काय, काही कळलं नाही. अन्ववोचत गमिष्यन्तः कृपया दीनवत्सलाः. त्यांनी माझ्यावर कृपा केली. जाता जाता त्यांनी माझ्यावरती आशीर्वाद देऊन कृपा केली. कृपया दीनवत्सलाः कृपया त्यांनी कृपा केली. ते दीनवत्सल होते. सामान्य माणसाबद्दलची त्यांच्या मनामध्ये करुणा होती. आणि येनैवाहं भगवतो वासुदेवस्य वेधसः. आणि मला मात्र तेव्हापासून वासुदेवाची तन्मयता ओढ माझ्या मनात निर्माण झाली. आणि मायानुभाव मविदम येन गच्छन्ति तत्पदम. आणि मला असं वाटू लागलं की आपल्याला आता भगवंताच्या भक्तीचा असा अंतःकरणामध्ये उदय तर झालेलाच आहे पण भक्त म्हणून आपण या ठिकाणी सतत भगवंताची सेवाच करत राहावी असं वाटू लागलं. पण काय ते म्हणतात आईमध्ये येऊ लागली. आता काय करावं? आमयो यष्टभूतानाम त्याने असं म्हटलंय, आमयो यष्टभूतानाम जायते येन सुव्रत तदेव ह्यामयम द्रव्यम न पुन्हा ते चिकित्सितम. या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे त्यांनी. आमय आपल्यामध्ये अनेक रोग असतात. आपल्या पोटामध्ये सगळ्या प्रकारचे रोग आहेतच. आमयो यष्टभूतानाम जायते न सुव्रत. आमच्यामध्ये रोग नाहीत असं नाही, सगळ्या प्रकारचे रोग आपल्यामध्ये आहेतच. मग या रोगांना आपण नियंत्रित करून ठेवलंय म्हणून आपण निरोगी आहोत असं म्हणतो. तदेव ह्यामयम द्रव्यम न पुन्हा ती चिकित्सितम. ते म्हणतात पहिल्यांदा महत सेवा ही माझ्या हातून घडली.
पहिल्यांदा महत असतो कृपयैव, नारद भक्ती सूत्रकारांनी म्हटलंय महत असतो, महत कृपयैव. पहिल्यांदा महत म्हणजे संतांची कृपा होणं आवश्यक आहे, नंतर त्यांचा सहवास होणं आवश्यक आहे, त्यांची संगती मिळणं आवश्यक आहे, मग भगवत कथा श्रवणम म्हणजे ही एक 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 पायरी आहे. त्या पायरीनंच आपण वरती गेलं पाहिजे, एकदम ते उडी मारता येणार नाही आपल्याला. म्हणून ते म्हणतात अत्रच प्रथमम महत सेवा ततश्च तत्कृपा तत् धर्मश्रद्धा ततो भगवत कथा श्रवणम. एक 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 आधी काय महत सेवा घडली पाहिजे. महत सेवा ही स्वर्गमाहुर, मोक्षद्वारमपावृतम, मोक्षाचं द्वार उघडलं जातं केवळ महत सेवेने. म्हणून पहिल्यांदा महत सेवा, त्यानंतर त्यातून त्यांची कृपा संपादन झाली पाहिजे. त्यांची कृपा संपादन झाल्यावर धर्मश्रद्धा, अंतःकरणामध्ये धर्माबद्दलची श्रद्धा वाटली पाहिजे. मग भगवत कथा श्रवण ततो भगवती रतिरस्य, आणि मग भगवंताबद्दलचं प्रेम वाटू लागतं. हळूहळू हे प्रेम दृढ होतं. आणि भक्तिस्ततो भगवत तत्वज्ञानम तस् कृपया सर्वज्ञत्वाती. ते म्हणतात अशा पद्धतीने भक्तियोग कसा आहे, भक्ती वेगळी आणि भक्तीचा भक्तियोग वेगळा. भक्ती म्हणजे सामान्य भक्ती झाली आहे, मला देवाबद्दल भक्ती आहे. काय सोमवारी कंकालेश्वरला जातो, मंगळवारी खंडेश्वरला जातो, माऊलीने वर्णन केलेलं. अनेक देवतांच्या मध्ये आपण दंग असतो, रोज एक देवता धरतो, कोणत्याच एका देवतेचा आपण नीट उपासना करत नाही. आज अमुक आहे मग तिथं, उद्या तमुक आहे मग तिथं, अशा पद्धतीने माणसं अनेक देवतांतर बसतात, पण दृढ भक्ती कोणाशीच नसते. म्हणून ते म्हणतात की अशा पद्धतीने आपल्याला भक्ती योग साधला पाहिजे. हा भक्ती योग कोणत्या पायरीने, तर पहिल्यांदा आपल्याला प्रत्यक्ष सेवा, महत साधू संतांची सेवा घडली पाहिजे, त्यातून त्यांची कृपा झाली पाहिजे. नुसती सेवा घडून चालत नाही, त्यांची कृपा होणं फार महत्वाचं आहे. ते म्हणतात कृपयैव. नारद भक्ती सूत्रकारांनी सुद्धा कृपेला फार महत्व दिलंय. भगवंताची कृपा जर नसेल, संतांची कृपा जर झाली नाही, तर तुम्ही तुमच्या सोबत राहूनही उपयोग नाही. कृपा व्हायला पाहिजे. या ठिकाणी आपल्या विद्यारण्य स्वामी हे यांचं एक उदाहरण आहे. विद्यारण्य स्वामी हे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वाद चर्चा करत असत. त्यांच्यासोबत त्यांचे शिष्यमंडळी असे, आणि त्यांचा एक बैल होता. हा बैल, त्या बैलावर सगळे ग्रंथ हे टाकायचे आणि दुसरे गावी करत 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 एकदा विद्यारण्य स्वामी आजारी पडले. सगळे शिष्य गोळा झाले. म्हणजे महाराज आता आपला अंतकाळ जवळ आला वाटतं. ते म्हणे हो, अंतकाळ जवळ आलाय. मग ते म्हणे महाराज सगळे शिष्य पुढे 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 करणारे शिष्य खूप असतात. महाराज मग तुमच्या नंतरचा उत्तराधिकारी कोण आहे हो, सांगा बरं. हा पुढे येतो, तो पुढे येतो, तो पुढे येतो, हा तोंड पुढे काढतो, मी आहे का? त्याला कोणा सगळ्यांना वाटेल माझं नाव घेतील, हाला वाटेल माझं नाव घेतील, त्याला वाटेल माझं नाव घेतील. तुमच्या नंतर उत्तराधिकारी कोण? तुमचा उत्तराधिकारी. त्यांनी विचार केला, हे शिष्य अहंकारी आहेत. ते म्हणले तुमच्यापैकी एकही माझा उत्तराधिकारी नाही. म्हणजे मग कोण? हा बैल माझा उत्तराधिकारी. ते म्हणले बैल कसं काय उत्तराधिकारी असू शकतो? योगायोगाने यानंतर बैलाचे प्राणोत्क्रमण झालं. विद्यारण्य स्वामी निवर्तले. नंतर हा बैल दुसऱ्या जन्मामध्ये त्यांचा जन्म झाला, आणि जन्म झाल्याबरोबर मंगळवेढ्याला जन्म झाला. मंगळवेढ्याला त्या देशपांडे घराण्यामध्ये, आणि लहानपणीच विरक्त वृत्तीचे होते. लग्न करायचं नाही म्हणले होते, पण आईवडिलांनी आग्रह केला, आणि ज्या दिवशी लग्न झालं त्यानंतर त्यांच्या पत्नी त्यांच्या जवळ आल्याबरोबर त्यांना त्यामध्ये नाग दिसला, आणि पत्नी घाबरली. नाग आहे नाग आहे नाग आहे म्हणून. वास्तविक नाग नव्हताच, हेच होते, पण त्यांना पत्नीला जवळ येऊ द्यायचं नव्हतं. याप्रमाणे तिथं राहिले. आणि मग तिथून टीकाचार्य म्हणून प्रसिद्ध झाले. हे निघाले, घोड्यावर बसले आणि निघाले. मध्ये नदी होती, त्या नदीमध्ये तहान लागली
म्हणून आता घोड्याच्या पर्यंत त्याच्या मानेपर्यंत पाणी आलेलं होतं. म्हणजे वरवर तसं घोड्यावर बसूनच त्यांनी पाणी प्यायला सुरुवात केली, नदीतलं पाणी तसंच प्यायला सुरुवात केली. पलीकडे होते अक्षोभ्य तीर्थ, पलीकडं झाडाखाली बसले होते आणि एकदम त्या अक्षोभ्य तीर्थाने त्यांच्याकडे बघितलं. जयतीर्थ टीकाचार्य त्यांचं नाव. त्या जयतीर्थाला म्हटले, का रे किम पशु पूर्वदेह, का रे मूर्खा, मागच्या जन्मात काय जनावर होतास काय? एवढा शब्द ऐकल्याबरोबर त्यांना एकदम मागचा जन्म आठवला. अरे बापरे, मी मागच्या जन्मी बैल होतो. किम पशु पूर्वदेह या नुसत्या प्रश्नाने त्यांना मागचा जन्म आठवला आणि त्या अक्षोभ्य तीर्थाला नमस्कार केला, त्यांच्याकडून उपदेश घेतला आणि पुढे जयतीर्थ टीकाचार्य म्हणून ते प्रसिद्ध झाले. सांगायचं तात्पर्य असं, गुरु कृपा काय असते. एखाद्या पशुवर सुद्धा गुरु कृपा करू शकतो आणि त्याचं जीवन बदलू शकतो. म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की अशी गुरुकृपा, संत कृपा जर झाली तर त्यातून श्रद्धा उत्पन्न होते, कथाश्रवण होतं आणि भगवत भक्तीचा योग प्राप्त होतो. भक्तियोगोद्भवती कथम कर्मणा कर्मनाशस, सगळ्या प्रकारच्या कर्माचा नाश होतो. हे आता मुद्दा सांगितलाय की भक्तियोग म्हणजे काय. भक्तियोगाने सगळ्या प्रकारच्या कर्माचा नाश होतो. तुम्ही म्हणाल साध्या भक्तीनं नाही, भक्तियोग साधला पाहिजे. सतत आपल्याला अनुस्मरण भगवंताचं, भगवत गुणानुकीर्तन आणि यत्र देते याप्रमाणे ते म्हणतात, ज्ञानमुत्पद्यते तथा च कर्मनिवर्तक भक्तियुक्त ज्ञान. त्यातून आपोआपच ज्ञान निर्माण होतं, त्यातून आपोआपच भक्तियुक्त अंतःकरण होतं आणि ज्ञानोत्पादनद्वारा कर्मणाम कर्मनाशकत्वमिति भावः. कारण मूळ मुद्दा काय की ज्ञानानेच कर्माचा नाश होतो. मग हे ज्ञान भक्तियुक्त अंतःकरणाने आपल्याला निर्माण झालं. भक्तियुक्त ज्ञानोत्पादनद्वारा, भक्तियुक्त ज्ञान, नुसतं ज्ञान नाही, कोरडं ज्ञान नको, भक्तियुक्त ज्ञान पाहिजे. त्यातून कर्मणाम कर्मनाशकत्वमिति भावः अशा प्रकारची टीका या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. आणि पुढे ते म्हणतात याप्रमाणे, भगवत दर्पणेने क्रियमाणम कर्म भक्तियोगम जनयती. आणि भगवत भक्तीनं आपलं क्रियमान नष्ट होतं, संचित नष्ट होतं आणि सदाचारेण दर्शयती. हळूहळू आपले सदाचार संपन्नत्व प्राप्त होऊन कृष्ण गुणामध्ये आपलं मन तल्लीन होतं. अशा पद्धतीने यत्त तपासई कौंतेय पुरुषोमदर्पणमिती, याप्रमाणे ते म्हणतात की भगवंताच्या भक्तीनं हे सगळं आपोआपच प्राप्त होतं. हे गुह्यतममिती साधनभूत धर्म, असा हा गुह्य असलेला साधनभूत धर्म या ठिकाणी सांगितला. आणि तदेव ज्ञानम पूर्वोक्तत्वम पदार्थ ज्ञानात विवेकेन, याप्रमाणे आपल्याला धर्माचं रहस्य सांगत असताना ते म्हणतात यातून तापत्रय नष्ट होतात. तापत्रय, याच्यातून तापत्रयस्य आध्यात्मिकश्चेती, आध्यात्मिक, अधिदैविक आणि अधिभौतिक या तिन्ही तापातून आपण मुक्त होतो. हे साधन जरी असलं तरी तेच पुढे साध्य होतं. तत्साधन धर्मरहस्यम सूचती. हे धर्माचं साधन, धर्माचं सूक्ष्म तत्व या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि भगवंताच्या ईश्वर सेवेमध्ये समर्पित भावाने जेव्हा आपण कर्म करतो तेव्हा ते कर्म आपल्याला अहंकार निर्माण करणारं ठरत नाही. त्याचा अहंकार आपल्याला बाधक ठरत नाही. हा अहंकार बाधक का ठरत नाही ते म्हणतात, ज्याप्रमाणे नंदू, आता साखर आहे, ही साखर खाऊन आपल्याला पित्त झालं, साखर खाऊन पित्त झालं, त्यामुळं खूप पित्त वाढलं. मग आपण वैद्याकडे गेलो. मग वैद्य काय म्हणतात, ते तुम्हाला साखरेच्याच अनुपानामध्ये औषध देतं. हो, साखरेने तर पित्त वाढलं ना. हो, तुम्ही अपरिमित साखर खाल्ली, त्या गोडाने पित्त वाढलं. मग वैद्याने काय केलं, वैद्याने सुद्धा मात्रा देताना गोडातूनच दिली, पण ती वैद्याच्या दृष्टीतून दिली म्हणून ती पित्ताला मारक ठरली, पित्त कमी करणारं ठरली. म्हणजे ज्यातून एखादी गोष्ट, रोग निर्माण होतो, तोच रोग त्याच गोष्टीने नष्ट होत असतो, असं त्यांनी तत्व सांगितलंय. याप्रमाणे ते म्हणतात, एतत् संसूचनं ब्रह्मम. अशा पद्धतीने भगवान ब्रह्माचं संसूचन करताना ते म्हणतात,
की मायामय कारणभूतम द्रव्यम मायामयम न पुनाती न निवर्तती इत्यर्थः. त्यांनी उदाहरण देताना असं म्हटलंय, य आमयो रोगे रोगो येन धृतादि ना जायते. एखादा रोग ज्या गोष्टीतून निर्माण झाला आणि तेच त्याचं कारण ठरलं रोग होण्याचं, पण वैद्य काय करतात, त्याच्याच अनुपानामध्ये आपल्याला, जसं होमिओपॅथी समजा, समम समम साम्यती, तुम्हाला जी गोष्ट अधिक झाली तीच गोष्ट पुन्हा औषधातून देतात का, ती एक पद्धती पॅथी, त्या दृष्टिकोनातून ती गोष्ट नष्ट होते. केवळ मायामय कारणभूतम द्रव्यम तमामयम न पुनाती न निवर्तती इत्यर्थः. आणि मग पुन्हा आपल्याला तो रोग होत नाही. त्याप्रमाणे आपल्यामध्ये जो रोग ज्या कारणाने निर्माण झालाय ते कारण पाहून त्या कारणावर उपाय वैद्य जसा करतात त्याप्रमाणे या ठिकाणी संत महात्मे आपल्यामधलं जे काही आमय आहे, आमय म्हणजे रोग निर्माण करणारं, मनोरोग असतील, शारीर रोग आहेत, त्याचप्रमाणे आपल्या कर्मातून निर्माण होणारे रोग आहेत, हे सगळे नष्ट करतात. ज्याप्रमाणे ते म्हणतात, आमयो यष्टभूतानां जायते न सुव्रत तदेव ह्यामयं द्रव्यं न पुन्हा चिकित्सितम एवं नृणां क्रियायोगा सर्वे सन्ति हेतवः. याला क्रियायोग म्हटलंय त्यांनी. हा क्रियायोग आहे. म्हणजे नारदांनी व्यास महर्षींना क्रियायोग सांगितला. भक्तियोगामध्ये क्रियायोग, मग क्रियायोगाच्या पायऱ्या सांगितल्या. तर एवात्म विनाशाय कल्पनते कल्पिता परे. याप्रमाणे ते म्हणतात, मी त्या ठिकाणी राहिलो, हळूहळू माझी भक्ती वाढत गेली. ज्ञानम यत्तदधीनम ही भक्तियोग समन्वितम. हळूहळू मला भक्तीचं महात्म्य कळू लागलं. आणि मग तिथे राहून आई माझी माझ्यासोबत होती, हे खरंय. माझं मन भगवंताकडे लागू लागलं आणि भगवंतामध्ये मी तल्लीन होऊ लागलो. कधी कधी डोळे झाकायचे, शांत बसायचं आणि भगवंतामध्ये तल्लीन व्हायचं, अशी स्थिती होत गेली. एके दिवशी काय झालं, माझी आई ही धार काढण्यासाठी गेली आणि धार काढत असताना संध्याकाळची वेळ होती. तिथे तिला सर्प चावला आणि माझी आई निवर्तली. आई गेल्याचं दुःख तर मला झालं, पण एका दृष्टीने आनंदही झाला. का, आता मला कोणताच पाश राहिला नाही. आता मी स्वतंत्र मुक्तपणाने सगळीकडे फिरू शकतो. म्हणून मी तल्लीन राहण्यासाठी, भगवंतामध्ये मी एकरूप होण्यासाठी आता मी सगळीकडे फिरू शकतो, एका ठिकाणी थांबायची गरज नाही. म्हणून मी घराच्या बाहेर पडलो. ते म्हणतात, व्यासोवाच भिक्षु विप्रवसिते विज्ञान वर्तमानो वयसादे किम करो भवान. त्यानंतर तुम्ही काय केलं म्हणून त्यांनी सांगायला सुरुवात केली. नारदोवाच भिक्षु विप्रवसिते विज्ञानादेश मम वर्तमानो वयसादे एतद कार्यक्षम. आईचा मृत्यू झाल्यानंतर मी तिथून जे निघालो ते घराच्या बाहेर पडलो आणि मला ब्राह्मणाने तर आशीर्वाद दिलेलाच होता. आता मी मुक्त होतो, एकटा होतो. आता मला इकडं जाऊ नको, तिकडं जाऊ नको असं कोणी म्हणणार नव्हतं. दिग्देश काळा भिक्खुनो बालक पंचहाय जना. 5 वर्षाचं वय माझं होतं आणि मी निघालो. मी खेट खरवट वाटिंश वेगवेगळ्या ठिकाणी फिरू लागलो. डोंगर आहेत, दऱ्या आहेत, त्याचप्रमाणे अरण्य आहेत. कधी कधी मला भूक लागायची, तहान लागायची, पाय दुखायचे चालून चालून चालून. सगळीकडे मला मोठमोठ्या व्याघ्रांचे, त्याचप्रमाणे लांडग्यांचे आवाज येऊ लागले. भीती वाटू लागली. स्फीतान जनपदाम स्तोत्र. कधी कधी गावं लागायचे, कधी कधी शहरं लागायचे, ग्राम व्रजा करान. आणि कधी कधी लहान लहान अशा प्रकारच्या झोपड्या, त्यांचे स्थानं ते लागायचे. मग कुठे मी थांबून पाणी प्यायचं, कुठे थोडं फळं वगैरे खायचे. खेट खरवट बातिष्ठ. फिरता 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 वेगवेगळे वन आहेत. बरं, कुठं जाऊ नको म्हणणारं कुणीच नव्हतं. बरं, बरोबरही कुणी नव्हतं. खेट खरवट बाटिष्ठ वनानी उपवनानीच. वन आहेत, उपवन आहेत, त्याप्रमाणे काटे आहेत, कुटे आहेत. फिरत 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 वेगवेगळ्या ठिकाणी फिरू लागलो. भग्न भुजद्रुमान. कधी कधी झाडाच्या सावलीत बसायचं, कधी शांत जलाशय पाहिलं की त्या ठिकाणी थंड वाटायचं, पाणी प्यायचं. जलाशयान शिवजलान नलिनी सुरसेविता. कधी कधी कमलिनीचं सुंदर
फुललेलं रूप मी पाहायचं, कमलिनी पाहायच्या त्याप्रमाणे चित्रस्वाने पत्र रथैर, कधी कधी भुंगे गुंजारव करताना पाहायचे. आणि नर वेणू शरस्तंभ, वेळूच्या बनामधून कधी कधी मी जायचं. कुशकीचक गौभरंभ, आणि जाता 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 भीती वाटायची, कारण रात्र झाली की एकटाच मी. घोरम प्रतिभयाकारम, भीती वाटायची. लांडगे त्याचप्रमाणे कोल्हेत, तसेच वाघ आहेत, सिंह आहेत, या वन गजांची, वन राजांची भीती वाटू लागली. पण त्यांच्या स्वराने, भीतीने मी घाबरलो नाही. पुढे 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 चालत राहिलो. परिश्रांतो, थकून गेलो की थांबायचं. तहान लागली की कुठेतरी पाणी प्यायचं. भूक लागली की फळं खायचे. करता 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 एका नदीच्या तिथे आलो. स्नात्वा पित्वा हृदय नद्या, तिथं स्नान केलं, पाणी पिलं, आणि मग उपस्पृष्टो गतश्रमहा, आत्तापर्यंत सगळे श्रम गेले. आंघोळ केली, स्नान केलं, भगवंताचं आराधन केलं, आणि तस्मिन निर्मनुजे रण्ये, कोणी नव्हतं त्या अरण्यामध्ये. निर्मनुजे, एकही मनुष्य नव्हतं. अरण्य किर्र दाट अरण्य होतं. आणि एका पिंपळाच्या झाडाच्या तिथे मी बसलो. पिप्पलोपस्थे आश्रितः आत्मनात्मानमात्मस्थम एयाशुतमचिंतयम. आणि आता शांत बसलो. पिंपळाच्या झाडाखाली बसून चिंतन करू लागलो. कशाचं? भगवंताचं. ध्यायतश्चरणांभोजम भावनिर्जित चेतसा. कसं चिंतन करू लागलो? तर भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणू लागलो. भगवंताच्या गोपालकृष्णाच्या मूर्तीचे चरण आधी डोळ्यासमोर आणले. भगवंताचे चरण, त्यांचे पदकमल. आपल्याला 3ऱ्या स्कंधामध्ये कपिल महामुनींनी ध्यान कसं करावं हे सांगितलेलं आहे. ध्यान करताना नुसते पाय नाही पाहायचे. हे पाय पाहताना ज्या पायातून गंगा प्रगट झाली, ज्या भगवंताचं महात्म्य किती आहे, ज्या गंगेला आम्ही पवित्र म्हणतो, पवित्र मानतो, ती गंगा ज्याच्या पायापासून प्रगट झाली ते भगवंताचे पाय. म्हणजे एका एका अवयवाचं चिंतन करता करता एक एक कथा डोळ्यासमोर आणायची, एक एक रहस्य डोळ्यासमोर आणायचंय. ध्यायतश्चरणांभोजम भाव निर्जित चेतसा. त्यातून अंतःकरणामध्ये अष्टसात्विक भाव जागृत होऊ लागले. उत्कंठ्याश्रुकला, डोळ्यातून अश्रू येऊ लागले. कंठ दाटून आला. मी एकटाच होतो, आजूबाजूलाही कुणी नव्हतं, पण कंठ दाटून आला. अंतःकरण भगवंतामध्ये तल्लीन होऊ लागलं. आणि औत्कंठ्याश्रुकला क्षस्य, उत्कंठा मनामध्ये निर्माण झाली. भगवंताच्या भेटीची खूप इच्छा होऊ लागली. देवा, मला लवकरात लवकर तू भेट दे. आणि हृदस्याशील हरिही, लवकरात लवकर देवा. भगवंताच्या रूपाचं ध्यान करत करत डोळ्यातून अश्रू येऊ लागले. त्याचप्रमाणे कंठ सद्गतीत झाला. अष्टसात्विक भाव जागृत झाले. हे त्यांनी सांगितलंय कशासाठी? की भक्ती कशी असावी, ध्यान कसं असावं यासाठी. डोळे झाकायचे आणि ध्यान करायचं असं नाही. डोळे झाकले म्हणजे ध्यान होतं असं नाही. डोळे झाकले तरी मूर्ती आली पाहिजे. मूर्ती आली तरी त्याच्यामध्ये भक्ती वाटली पाहिजे. अंतःकरण सद्गतीत झालं पाहिजे. एकात्म भाव निर्माण झाला पाहिजे. औत्कंठ्याशु कलाक्षस्य हृदयासीन मेषनय हरिही. आणि हरिही भगवंताच्या पूर्ण रूपाचं ध्यान करत करत प्रेमातिभर निर्भिन्न. हा पूर्ण भागवत म्हणजे भक्तिशास्त्र आहे. पण शास्त्र जरी असलं तरी शास्त्रासारखं काटेकोर नाहीये. शास्त्र कसं असतं? शब्दाला महत्व देणारं असतं. पण इथे शब्दापेक्षा भावाला महत्व दिलेलं आहे. त्यामुळं हे भक्तिशास्त्र आहे, पण अनुभवाचं शास्त्र आहे. शाब्दे परेच निष्णाते, हे अनुभवाचं शास्त्र आहे. की या ठिकाणी भक्ती कशी असावी हे नारद आपल्या उदाहरणातून सांगतात. माझं स्वरूप कसं झालं, मला काय वाटलं. परिश्रांतांद्रियांना आत्मादेहश्च तृषापरितो व्याप्ता. आणि पिंपळाच्या झाडाखाली बसल्यानंतर मन तल्लीन झालं. आत्मस्थम हृदय स्थितम, मनामध्ये भगवंताचं चिंतन करू लागलो. भावेन भक्त्या निर्जित वंशीकृतम यच्चस्ततेन. भगवंताची हातामध्ये मुरली धारण केलेली मूर्ती डोळ्यासमोर आणली. औत्कंठेना शुकला युक्ते अक्षिणीयस्य. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. आणि प्रेम एवढं वाढलं की त्या प्रेमाने सगळं अंग पुलकित झालं. ते म्हणतात प्रेमातिभर निर्भिन्न पुलकांगोती निवृत्ता. अंगावर रोमांच उभे राहिले. भिन्न पुलकान्यंगान्यस्य आनंदानाम संप्लवे. या ठिकाणी आनंदानाम संप्लवे हे कशातून झालं? आनंदातून झालं. कारण आनंद हा भगवंताचं स्वरूप आहे. त्यामुळं
ते म्हणतात आनंदानाम संप्लवे महापुरे परमानंदे उभयमात्मानं परंच. आत्मानंदामध्ये आणि परमानंदामध्ये मी तल्लीन झालो. हे तल्लीन होता 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 मला भगवंताचा अंतःकरणामध्ये साक्षात्कार व्हावा असं वाटू लागलं. रूपम भगवतो यत्तन मनः कांतम शुचापहम. भगवंताचं रूप डोळ्यासमोर आणलं. शुचापहम सगळ्या प्रकारचं दुःख शोक नाहीसं करणारं हे भगवंताचं रूप डोळ्यासमोर आणलं. आणि सगळं वैक्लव्य, सगळं मनातली विकलता, सगळ्या मनातली नैराश्य हे सगळं नष्ट झालं. आणि दिदिक्षुस्तदहं भूय प्रणिधानाय मनोहृदी. आणि भगवंताला मनामधून अंतःकरणातून भगवंताचं ध्यान करता करता डोळ्यातून अश्रू येऊ लागले. आणि असं वाटलं की आता भगवंतांनी लवकर प्रसन्न व्हावं, लवकरात लवकर देवा मला प्रसन्न व्हा असं मन म्हणू लागलं. गंभीर लक्षणाया वाचा. आणि तेवढ्यात आकाशवाणी झाली. देवालाही कळालं ना, आकाशवाणी झाली. काय आकाशवाणी झाली? अरे नारदा, त्यावेळेला माझं नाव नारद नव्हतं, पण मला ते म्हणाले बालका तू जे करतोयस ती भक्ती आहे, परंतु मी मोठमोठ्या योग्यांना इतक्या लवकर प्रसन्न होत नाही, तर तुला कसा प्रसन्न होईल? एवं ते म्हणतात गंभीर लक्षणया वाचा शुच प्रशयनिव हंतास्मिन जन्मनि भवान मामा दृष्टुमिहारहती. हे बालका, आता हा तुझा जन्म नाहीसा हो, हा तुझा जन्म जाईल. या जन्मानंतर तू पुन्हा जन्म घेशील आणि ब्रह्मदेवाच्या पोटी जन्म घेशील. अविपक्व कषायाणाम दुर्दर्शोहम कुयोगिनाम. अजून तू कच्चा आहेस. तू हळूहळू वयाने वाढशील, भक्तियुक्त अंतःकरणाने माझी भक्ती करशील आणि मग हा जन्म संपल्यानंतर दुसरा जन्म तुला प्राप्त होईल. त्यावेळेला माझं रूप तुला कळेल. तू ब्रह्मदेवाच्या पोटी जन्माला येशील तेव्हा मी तुला दर्शन देईल. पण मोठमोठ्या योग्यांना देखील मी कळत नाही. का? तर अविपक्व कषायाणाम. कषाय, तू कषाय म्हणजे काय? कषाय म्हणजे तुझ्या अंतःकरणातले जे वृत्ती आहे. आपण कषाय शब्द वापरतो कडूपणासाठी. कषाय म्हणजे कडूपणा. जसं रस आहेत वेगवेगळे, कट्व, आम्ल, तसं कषाय. हे सगळे रस आहेत. तसे आपल्या वृत्तीचे वेगवेगळे रस असतात. आणि चहा आपण करतो, उकळतो, चहाला सुद्धा कषाय म्हणतात. कारण चहा म्हणजे एक प्रकारचं उकळलेलंच पाणी आहे ना. म्हणून कषाय पेय पात्र पतित मक्षिके प्रत. कषाय पेय उकळलेला. तेव्हा जे उकळलेलं आहे हळूहळू तुझ्या अंतःकरणामध्ये भक्तीच्या द्वारे जे वृत्ती निर्माण होतील आणि त्यातून जी वृत्ती गाळ रूपाने शिल्लक राहील ती तुझी कर्मवृत्ती आहे, ती तुझी कर्मपरत आहे. तो कषाय, तो गाळ, तो कडूपणा हळूहळू नष्ट होईल. आणि त्यामुळं जोपर्यंत हे कषाय तुझ्यामधलं नष्ट होत नाही किंवा पक्व होत नाही तोपर्यंत मी तुला दर्शन देऊ शकत नाही. म्हणून अविपक्व कषायाणाम त्यांनी या ठिकाणी शब्द असा वापरलाय की अविपक्व म्हणजे अजून परिपक्व तू झालेला नाहीस. ते म्हणतात की न विपक्वा दग्धाहा कषाया अमलाहा. तू अजून अमल झाला नाहीस, निर्मळ म्हणून तुझं झालं नाही. काम, लोभ, त्याचप्रमाणे या सगळ्या गोष्टी तुझ्या अंतःकरणामध्ये कामादयो येशांते शाम कुयोगिनाम. आणि म्हणून काम, क्रोध, लोभ, मोह ह्या सगळ्या गोष्टींचा जो गाळ आहे तो तुझ्या अंतःकरणात साठलेला, तो अजून पक्का झाला नाही. जोपर्यंत तो परिपक्व होत नाही, कुठली गोष्ट परिपक्व व्हावं लागते. जरी आपण कोणती गोष्ट म्हटलं, का म्हणले डोळ्याच्या डॉक्टरकडे गेले, ते म्हणजे गेला होतं, म्हणजे काय झालं, ते म्हणले अजून पिकायचं आहे, तुमचा मोतीबिंदू पिकायचा आहे, तोपर्यंत नाही ऑपरेशन करताय. पिकायचं आहे म्हणजे काय, हळूहळू तो परिपक्व अवस्थेला येऊ द्या, मग काढता येईल. तर कुठलीही गोष्ट पिकल्याशिवाय, परिपूर्णता त्याची अवस्था परिपूर्ण झाल्याशिवाय त्याला आपल्याला बाजूला करता येत नसतो. म्हणून अविपक्व कषायाणाम दुर्दर्शोहम कुयोगिनाम. आणि मी दुर्दर्श,
माझं दर्शन इतकं सोपं नाहीये. मोठमोठ्या योग्यांना मी सापडत नाही. सकृत दर्शितम रूपम. आणि मी जे थोडं तुला रूप दाखवलं, कारण ज्या वेळेला भगवंताच्या रूपाचा साक्षात्कार त्याला थोडा थोडा होऊ लागला आणि म्हणून आवड निर्माण झाली होती. तुला जे मी थोडं थोडं रूप दाखवलं ते याच्यासाठी दाखवलं की तू माझ्याकडे यावास, तुझं चित्त माझ्याकडे एकरूप व्हावं. म्हणून सकृत दर्शितम रूप मेतत कामाय ते नघ मत काम शन कै साधू सर्वा मुंचती रुच्छयान. याप्रमाणे आता इथून पुढे तुझा जन्म होईल आणि नंतर तू मला प्राप्त होशील. अशा प्रकारे या ठिकाणी गाम पर्यटम तुष्टमनागत स्पृह कालम प्रतीक्षान विनोदमत्सराह. आणि मग मी सगळ्या पृथ्वीवर फिरलो, सगळीकडे फिरलो आणि तुष्ट मना, मन आनंदित होतं. भगवंत मला भेटणार हे माहीतच होतं आणि फक्त वाट पाहत होतो कधी मृत्यू येईल. कालम प्रतीक्षण विनोदमत्सराह. निर्मत्सर अवस्थेमध्ये, शांत स्थितीमध्ये मी सगळीकडे फिरत होतो, फक्त माझ्या मृत्यूची वाट पाहत पाहत पाहत. आणि एवं कृष्णमते ब्रह्म. आणि कृष्णाच्या, भगवंताच्या चरित्रामध्ये, गायनामध्ये, नामामध्ये मी तल्लीन झालो. काल प्रादुर्भूत काले तडीत सौदामिनी यथा. आणि एके दिवशी तो काळ आला. आकाशामध्ये वीज चमकावी त्याप्रमाणे, आकाशातली वीज जशी क्षणभरात चमकून जाते त्याप्रमाणे क्षणभरात त्या काळाने मला या जन्मातून मुक्त केलं. आणि आरब्ध कर्म निर्वाणोपतन आत्मभौतिकाः. भौतिक शरीर मी सोडलं. त्यानंतर कल्पांत इदमादाय, एक कल्पपर्यंत मी तिथे राहिलो. आणि नंतर जेव्हा पुन्हा कल्प संपला, पुन्हा नव्याने सृष्टी निर्माण झाली, त्यावेळेला मी सहस्रयुगपर्यंतम, 1000 युगापर्यंत मी तिथे या महत्त्वामध्येच राहिलो. आणि नंतर मरीची मिश्रा ऋषय, ज्या वेळेला ब्रह्मदेवाने पुन्हा सृष्टी उत्पन्न केली त्यावेळेला मी उत्संगात नारदात जज्ञे, मी मांडीपासून निर्माण झालो ब्रह्मदेवाच्या. एवढं सगळं त्यांनी सांगितलं. देवदत्त मे मांबाणी वीणाम स्वरम ब्रह्मविभूषिताम. आणि माझ्या हातामध्ये ही तेव्हापासून ही वीणा आहे, ही ब्रह्मविभूषिताम, ही ब्रह्मदेवाने दिलेली वीणा आहे, ती तेव्हापासून माझ्या जवळ आहे. आणि मूर्छयित्वा हरिकथाम. मूर्छयित्वा, मी त्याच्या मूर्छना, मी त्याच्या एकेका मूर्छनेने हरिकथा गातो आणि आनंद माझ्या मनामध्ये निर्माण होतो. हे सगळं व्यास महर्षींना मागच्या जन्माची कथा नारद, या देवर्षी नारदाने सांगितली. आता यानंतर पुन्हा देवर्षी नारद काय बोलतील आणि व्यास महर्षी या भागवताच्या संहितेला प्रारंभ कसा करतील तो सगळा मग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम 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 हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण कृष्ण